आपल्या प्रभागाच्या विकासासाठी द्यावा का एखाद्या दवाखान्यामध्ये एखाद्या डॉक्टरचं तिथं काम करणाऱ्या एखाद्या सिस्टरचं बळजबरी लग्न लावून देणारा गलीम बॉस सारखा निवडून द्यायचा का हे तुम्ही विचार करा। म्हणजे माता भगिनीनं कुठं काम सुद्धा करू नये का अशी परिस्थिती या शहरामध्ये काही लोकांनी निर्माण केली। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षातल्या उमेदवारांचे पैसे घेऊन का निवडणुकीत प्रचार करणाऱ्याला निवडून द्यायचं का तुम्हाला? या ठिकाणी लोकसभेमध्ये सगळ्याचं मत होतं की मशालीशिवाय मतदान करायचं नाही, पण मुस्लिम समाजातले ह्या प्रभागातले 2 सन्माननीय सदस्य महादेव जानकरचे पैसे घेऊन त्या ठिकाणी प्रचार चिठ्ठीचा करीत होते, हे बी लक्षात ठेवा। त्यामुळे आपल्या सगळ्याला माझी विनंती आहे की हे आमचे 4ही उमेदवार समाजाभिमुख काम करणारे आहेत। आताच आमदार साहेबांना सांगितलं की प्रत्येक बचत गटाला बिनव्याजी 5-5 लाख रुपये त्यांच्या पतसंस्थेतून देणार आहेत। त्यामुळे आपण विचार केला पाहिजे। आपल्या हिताचा विचार आतापर्यंत कोणीही केला नाही। भर अब्दुल्ला गुड़ खैली में त्यानं आपलीच पोळी भाजायचं काम केले। तुमच्या मतासाठी निवडणुकीमध्ये 1000-500 रुपये द्यायचे, नव्या माझ्या सगळ्या मित्राला 1 चपटी 2 बोट्या द्यायच्या आणि निवडणूक जिंकून घ्यायची आणि पुन्हा 5 वर्ष त्याच्या तोंडाकडे बघायचं नाही, त्याला कधी विचारायचं नाही। आणि काही विचारलं तर म्हणायचं तू का फुकट मतदान केलं का, तुला आम्ही पैसे दिले। मग पैसे घेऊन मतदान करणारे तुम्ही नाहीत, म्हणून तुम्ही इथं सगळेजण आलात, याला आमचा अभिमान आहे आम्हाला। म्हणून सगळ्याला विनंती करतो, हे 4ही उमेदवार हे हातवरी करतो चौघेजण, हे 4ही उमेदवार तुमच्या समाजाच्या हितासाठी काम करणारे आहेत। तुमच्या मताची प्रतारणा कधी होणार नाही आणि तुमचं काम केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशा स्वरूपाची खात्री तुम्हाला मी देतो। शेवटी हे 4ही उमेदवार जरी असले तर ह्यांच्या पाठीशी खासदार आणि आमदार म्हणून आम्ही 2 जण सोबत आहोत। त्यामुळं आपलं वोट मशालीशिवाय कुठं जाता कामा नये। आजची रॅलीच ही सांगते की ह्या ठिकाणी आता विजयाचा फक्त मतपेट्या उघडण्याची वेळ बाकी आहे, परंतु मतदान पेटीमध्ये जोपर्यंत मतदान जाणार नाही, तुम्ही मतदान केंद्रावर जाऊन 4ही मशालीचे चिन्ह दाबणार नाही, तोपर्यंत आपला महापौर होणार नाही। तुमच्या भागातल्या सर्वांगीण विकासासाठी मशालीला एकदा मतदान करा। तुमच्या मताची प्रतारणा आम्ही करणार नाही, तुमच्या भागातल्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू, एवढं आपल्याला या ठिकाणी या निमित्तानं आश्वासित करतो। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, ऐकावे जनाचे करावे मनाचे। कोण काय म्हणते त्याच्याकडे लक्ष देऊ नका। कोणी घरी चलून आले दोन घेऊन तर घेऊन टाका, पण मतदान करताना मात्र मशाल्याशिवाय करू नका। धन्यवाद।